कायदेतज्ञ आहेत त्यांना विचारायचं आहे, खरं तर हा जो युक्तिवाद त्यांनी न्यायालयाच्या समोर केला तो कायदेशीर होता का? तो इथिक्सला धरून होता का? एक वकील म्हणून किंवा तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करता, तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? समाज मन संतप्त आहे. आता एखादं जेव्हा प्रकरण न्यायालयासमोर येतं आणि समाज मन जेव्हा संतप्त असतं साहेब, त्यावेळेला आम्हा वकिलांना आपली सामाजिक जबाबदारी हिचं भान ठेवून न्यायालयासमोर युक्तिवाद करायचं असतं. आपलं संविधान काय सांगतं की एखादी व्यक्ती जिच्यावर कुठला आरोप आहे किंवा ज्याच्यावर कुठली केस झालेली आहे, तिने आपला बचाव करताना योग्य ते पुरावे न्यायालयासमोर सादर करावे. परंतु जी व्यक्ती जी या जगात नाही आहे, जिनी तुमच्यावर एखादा खटला किंवा एखादी केस केलेली आहे, त्या व्यक्तीला आज डिफेंड करायला कोर्टात कोणीही नाही आहे. तर त्या व्यक्तीबद्दल काहीही बोलताना ठोस पुरावे न्यायालयामध्ये डॉक्युमेंटेशन फॉर्म मध्ये द्यावे. मगाशी जे वकील साहेब म्हणाले की आमचं इन्व्हेस्टिगेशन होत नाही आहे, आम्ही वारंवार न्यायालयाला हे सांगत आहोत ते आहोत. मला माहित नाही त्यांनी न्यायालयामध्ये डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे की नाही, किंवा जर हे म्हणतायत आज दुसऱ्या रिमांडची का तिसऱ्या रिमांडची वेळ आलेली आहे, पहिला रिमांड 17 तारखेला झाला, मग काही रिमांड झाला आणि 28 तारखेला रिमांड झालेला आहे. जसे एका कंप्लेनंटला मूलभूत अधिकार आहेत तसेच आरोपींनाही मूलभूत अधिकार आहेत. तर त्यांना आपल्याकडे सुट्टीमध्येही न्यायालय चालू आहेत आणि आपले उच्च न्यायालयाचे खंडपीठ बसत आहे. पोलीस जर इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने करत नव्हते तर 17 तारखेपासून आज 28 तारखेपर्यंत त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन ट्रान्सफर ऑफ इन्व्हेस्टिगेशनसाठी एक अर्ज Yes, अर्ज exactly. काय एक रिट पिटिशन पाहिजे होतं. आणि जर त्यांनी दिलं असतं तर तर त्याच्यामध्ये आज गोष्ट वेगळी असती. कारण आपण बघतोय उच्च न्यायालय किती किती प्रकरणांमध्ये सीबीआयला ट्रान्सफर करत आहे, सीआयडीला ट्रान्सफर करत आहे. म्हणजे जसं प्रकरणाचं गांभीर्य आहे तसं ट्रान्सफर करत आहे. त्यांनी त्यांच्या बाजूनी जर त्यांचा काही बचाव केला असेल किंवा काही डॉक्युमेंटेशन कोर्टामध्ये दिली असेल, त्या डॉक्युमेंटेशनसाठी आज मी काय म्हणा किंवा कोणी आपले जे मान्यवर इथे चर्चेत आहेत ते प्रिव्ही नसणार आहेत. आणि जसं ते तुम्हाला म्हणाले की तुम्ही पोलिसांना विचारलं आहेत की नाही, तसं त्यांनी जर पोलिसांकडे पण काही डॉक्युमेंट दिले असतील तर त्यांनी त्याच्याबद्दलही इथे म्हणजे थोडंसं लाईट शेअर करावा. कारण आज जे त्यांच्यावर शिंतोडे उडवले जात आहेत त्याच्या Yes, yes, yes. एक मिनिट सर, आले एक मिनिट वकील सर, साहेब let परत me आले. complete my थँक्यू point. थँक्यू. मला तुमचा पॉइंट Sir, समजला. let me मला just फक्त मला sir, let हा, me just बोला. complete my point, sir. मॅडम मी विचारतो हा प्लीज वकील साहेब बोला. I got your point. I got your point. You are saying that I could have gone to High Court for seeking transfer of investigation. त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगतो. They were produced in the court. म्हणजे त्यांना कोर्टासमोर सुट्टीच्याच कोर्टात आणलेलं 17 तारखेला. त्यांना आणल्यानंतर आम्ही हा युक्तिवाद केल्यानंतर इट इज एक्सपेक्टेड आमच्याकडनं अशी आम्ही अपेक्षा करत होतो की आम्ही युक्तिवाद केला, आरोपी 16 तारखेपासून त्यांच्या ताब्यात आहेत, तर आरोपी त्यांना जी काय माहिती देत आहेत त्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस तपास करत असावेत असं आम्हाला दिसत होतं, वाटत होतं. ते त्यांनी केला नाही हे आम्हाला कधी कळलं? काल कळलं की त्यांनी अद्यापही केलेलं नाही. आता हे काल कळल्यानंतर आम्ही ह्याच्यावरती आवाज उठवला. आता तो झाला. मॅडम ज्या बरोबर बोलल्या, येतो तुमच्याकडे. मॅडम सिंपल आहे, तुम्ही जे आता बोललात मला हे मला काल समजलं. काल समजल्यानंतर आता आमची योग्य डायरेक्शननी इन्व्हेस्टिगेशन होत नाहीये, त्यासाठी आम्ही अप्रोप्रिएट ऍक्शन घेणार आता. कारण आम्ही आता मीडियाकडनं विनंती केली, कोर्टाकडनं केली, कोर्टात समोर केली. आयोगना आरोपी रोज जीव तोडून सांगतायत की तुम्ही साहेब ह्या अँगलनी तपास करा, परंतु जर कुणाला ते करत नसतील, हे आम्हाला जेव्हा काल एकदा खात्री झाली की करत नाहीये, तुमची कोर्टाची प्रक्रिया पार पाडताय. रोहिणीताई खडसे आपल्या सोबत आहेत. रोहिणीताई तुमची भूमिका मांडा. सर, एकच मिनिट हा, प्लीज प्लीज. हा स्वप्नाजी बोला. जायचं अर्जंटली. थँक्यू. वकील साहेब थांबा प्लीज. तुम्हाला विनंती करतो, सकाळपासून तुम्हाला मी विनंती केली आहे, असं नका जाऊ, असं करू नका, प्लीज थांबा. हा स्वप्नाजी, कारण काय होतं, तुम्ही इथे एक मुद्दा उपस्थित केल्यानंतर मग बाकी उत्तर कोण देणार? स्वप्नाजी प्लीज. स्वप्नाजी एक कमेंट. मला रोहिणीताईंकडे जायचंय. सर, आपले वकील साहेब नॅचरली खूप बिझी आहेत आणि ते म्हणत आहेत की म्हणजे मी अशी आशा बाळगते, ते जे म्हणतायत की मला आरोपींनी काल सांगितलेलं आहे, हे सांगितले आहेत आणि तसे डॉक्युमेंट्स रेकॉर्डवर असतील. जर त्यांच्या आरोपींचा बचाव असेल आणि डॉक्युमेंट्स त्यांनी रेकॉर्डवर दिले असतील तर ठीक आहे. त्यांनी ते ही इज नॉट सपोज टू डिस्क्लोज द डॉक्युमेंट्स इन द मीडिया, बट ऍटलीस्ट पोलीस अॅट्रॉसिटीजच्या विरुद्ध त्यांनी कोर्टाकडे अर्ज केला असेल ही आशा असेल.
ठीक आहे रोहिणीताई, मी येतो तुमच्याकडे. फक्त रोहिणीताईंची भूमिका आहे का, त्यांना एकदा उत्तर पाहिजे तुमच्याकडून. येस येस. रोहिणीताई त्यांनी प्लीज. वकील साहेबांचं पूर्ण त्यांनी जे आतापर्यंत जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते सगळं वाचलं. माझं खरं या विलासजी मी या विषयापर्यंत पोहोचले की त्यांनी FIR चा उल्लेख केला की FIR मध्ये जे कलम लावलेले आहेत त्या कलमांच्या आधारे आम्ही हे विचार केला की जे सौम्य कलम लावले आहे त्यामुळे तिला मारहाण ही सौम्य प्रकारची असू शकते. फार जास्त रीतीने तिला मारहाण झालेली नाहीये. त्याच्यामुळे आम्ही जे पहिल्या दिवशीपासून म्हणतो आहेत की कलम लावताना पोलिसांनी कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे. जिथे तिच्या अंगावर 29 जखमा दिसत आहेत तिथे पोलिसांनी हे कलम लावले कसे इथपासून मुद्दा आहे, जो आपणच सगळे मीडियावरती बोलतो आहोत, सगळे सामाजिक कार्यकर्ते सगळे बोलतायत, पण अजूनही ते कलम ऍड केले गेलेले नाहीयेत. दुसरा मुद्दा, वकील साहेबांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला तपास का करू देत नाही किंवा तपास होऊ नये अशी तुमची इच्छा आहे का. माझी त्यांना या निमित्ताने खरंच म्हणणं आहे, तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनही म्हणणं आहे की तपास योग्य रीतीने व्हावा अशी त्यांची देखील इच्छा असेल तर आमची तीच इच्छा आहे की एका महिलेवरती जी मृत्यू तिचा झालेला आहे, तिच्या अंगावरती 29 ठिकाणी जखमा झालेल्या आहेत, ज्या जखमांना हे सरळ सरळ विसरले. मला वाईट एवढ्या गोष्टीचं वाटलं, वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतंय की 29 ठिकाणी जखमा झाल्या त्या त्यांना दिसल्या नाहीत, त्या रिपोर्ट मध्ये नाहीत, हे सरळ सरळ ते विसरलेत. पण त्यांना तपास योग्य मी रीतीने विचारतो होऊ नये अशी तुमची वकील इच्छा साहेब, आहे. मला फक्त एकच शेवटची मिनिट. कमेंट माझं या तुम्ही सगळ्या द्या. प्रकारामध्ये शेवटची एक कमेंट द्या. विनंती आहे. माणूस म्हणून मला सांगा, जी. 29 बोला. जखमा झाल्यानंतर सुद्धा अजून तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात का, नाही तिचा छळ झालेला म्हणून? इथं काळजावर हात ठेवून सांगा महाराष्ट्राला एकदा. साहेब, माणूस तुम्ही तुमचा ऐका ना सर, तुमचा प्रश्न काय आहे? माणूस म्हणून सांगा. तर माणूस म्हणून उत्तर देतोय, वकील म्हणून नाही. माणूस म्हणून मला जर प्रश्न विचारला तर माणूस म्हणून माझं असं उत्तर आहे की हीच महिला नाही तर या जगामध्ये कुठल्याही महिला पुरुष कोणावरही अन्याय अत्याचार झाला असेल तर माणूस म्हणून माझी संवेदना जिवंत आहे. आम्हाला वाईटच वाटत असतं बिलकुल माणूस नाहीये. म्हणून, परंतु आम्हाला त्यासाठीच मला कोर्ट बोलायचं दिलेला असतो. तो विषयावर कोर्ट मला आम्हाला बोलायचं डिफरन्शिएट असतं. करत असतो. मला अजून हा वैयक्तिक विषय माणूस मांडायचा आणि आहे. आमची येतो ड्युटी तुमच्याकडे. रोहिणीताई, येतो. याच्यामध्ये हा कोर्टाचा पडदा असतो. हा, थँक्यू सर, मला माफ करा, मला जरा निघायचंय. माफ मला नाही, करा. विलासजी, कोर्टाचा एक पडदा- प्रश्न अजून यांना विचारायचा आहे. कोर्टाचा- तुम्हाला- एक मिनिट रोहिणीताई, तुम्हाला काहीतरी विचारताय. Already ABP चं मला सिनियर वाटलं त्याच्यावरती नाही, किती लोक पण मी काल रात्री केलेलं स्टेटमेंट यांना एवढं बोचलं की अख्ख्या वकील संघाला हे लोक एकत्र करू शकतात माझ्या विरोधामध्ये माझ्यावरती गुन्हा कसा नोंद होईल बघण्यासाठी. माझं छोटी विनंती आहे की मी फार क्षुल्लक आहे, मी फार मोठी नाहीये, पण जिथे 29 जखमा इग्नोर केल्या जाऊ शकतात आणि जिथे वक्तव्य केले जाऊ शकतात की 4 बायकोच्या कानाखाली लगवल्या म्हणून तो काही हिंसाचार होत नाही किंवा ते काही मोठी गोष्ट नाहीये, हे आमच्या महिलांना सगळ्यांना विचारायचे. ग्रामीण भागामध्ये काम करतात ना, या वक्तव्याचा किती गैरवापर पुरुष करू शकतात. त्याच्यामुळे माझी या निमित्ताने त्याचं विनंती भान आहे, ठेवायला वकील पाहिजे साहेब, होतं. Yes, जाण्याची मी सुरुवातीपासून तेच भाषा म्हणतोय. करतायत हा, वकील message साहेब. काय मला गेलं? फक्त एकच मिनिटं द्या. मुद्दा मला आहे. एकच एकतर विलासजी, रोहिणीताई, वकील साहेबांना घाई आहे जाण्याची. मला फक्त त्याच्यामुळे एक मिनिटं द्या मिनिट फक्त. ऐका ना. मी केव्हाची बोलते का, तुम्ही बोलताय तेव्हा मी शांत बसली आहे ना, हो, मी नाही. ऐकतेच आहे. त्याच्यामुळे माझा एक मुद्दा ऐका. तुमचं म्हणणं आहे ना चौकशी होऊ नये अशी आमची इच्छा आहे का? माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की ही सगळी केस, ज्या केसमध्ये मोठा राजकीय पाठबळ आम्हाला दिसत आहे की आम्ही ओरडून ओरडून सांगतो 29 खुणा आहेत, त्या महिलेच्या अंगावरती जिची हत्या झालेली आहे, अशा केसमध्ये सरकारकडून किंवा चांगलं तिला कुठेतरी पाठबळ मिळतंय आणि अशा केसमध्ये तुमच्याकडून कुणाकडूनही चौकशी करून त्याला न्याय मिळेल वैष्णवीला अशी परिस्थिती नाही. त्यामुळे CID कडे ही केस वर्ग करण्यात यावी, जेणेकरून संतोष देशमुखांच्या केसमध्ये आपण बघितलेलं जिथे राजकीय दबाव होता, केस दाबण्याचा प्रयत्न झालेला होता, जेव्हा ती केस CID कडे वर्ग करण्यात आली त्याच्यानंतर अनेक गोष्टी बाहेर निघाल्यात. त्याच्यामुळे ही केस तुम्हाला CID कडे लक्षात वर्ग आलं असेल, करण्यात ताई यावी. बरोबर आहे विपुलजी, तुम्हाला लक्षात आलं असेल, तुम्ही रोहिणीताई, त्या रोहिणीताई, आरोपींना आपण- सोडवण्यासाठी जीवाचं रान करा. या महाराष्ट्रात कुणाचंच काय म्हणण्याचं असण्याचं कारण नाहीये, तो त्यांचा अधिकार आहे, संविधानानं त्यांना तो दिलेला आहे. हे सगळं करत असताना तिचं चारित्र्य हनन होता कामा नये, ही सगळ्यांची भावना आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. आणि काल तुम्ही घरी गेल्यावर सुद्धा अजिबात होणार घरी नाही सुद्धा आणि तुम्हाला ते हे चारित्र्य सांगितलं हनन असेल. कोणीही करू नये अशाच मताचा मी. हा, मग यापुढे करणार का? सर, कोर्टात मला जे आता काय तुम्ही निघायला युक्तिवाद लागेल, कराल ते सर. करा, माध्यमांच्या समोर येऊन सगळं सांगणार का तुम्ही? हे योग्य आहे का? हा हा
सर सुषमाताई, कालची आपण सुषमाताई. कृपा करून माझी बाईट एकदा प्लीज बघा. सुरुवात ऐका सर, 1 मिनिटं. सुरुवात माझी बाईटची बघा. जे प्रश्न मला पत्रकारांतर्फे विचारण्यात आले त्याची मी फक्त उत्तरं दिलेली आहेत. मनाने मी काही एकही वाक्य बोललेलो नाही. अंजली एवढं ताई, please ऐकताय तुम्ही? लक्षात घ्या. हे Thank पटतंय you, sir. पटतंय हे? मला तोच प्रश्न यांना विचारायचा होता, तर हे काढून गेले मला वाटतं पळून. हा हा, तर मला एक्झॅक्टली सुषमाताई, तुमचा आवाज म्यूट झालाय प्लीज. हा अंजलीताई, त्यांची विंडो की तशीच कसं ठेवा, असतं? त्यांची विंडो तशीच ठेवा, कळू द्या महाराष्ट्राला. नाही, कसं असतं विलास, की रिकामी प्रत्येक विंडो राहू द्या, वकिलाला रिकामीच राहू द्या विंडो. हा त्यांचा एक एसओ